नमस्कार, मी वैशाली. आत्ताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी. राज्यातील लाखो कर्जबाजारी शेतकऱ्यांसाठी अत्यंत दिलासादायक बातमी थेट विधानसभेतून. कर्जमाफी कधी होणार या प्रश्नाचं उत्तर अखेर मिळाले आहे. राज्याचे मुख्यमंत्री यांनी स्वतः विधानसभेत कर्जमाफीची अंतिम तारीख जाहीर केली आहे. नागपूर येथील हिवाळी अधिवेशनाच्या अंतिम आठवड्यात कर्जमाफीच्या मुद्द्यावरून सरकारला धारेवर धरण्यात आले होते. यावर उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी एक ऐतिहासिक घोषणा केली. त्यांनी स्पष्ट केले की राज्यातील शेतकऱ्यांची कर्जमाफी 30 जून 2026 पूर्वीच केली जाईल. या घोषणेमुळे कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना मोठा आधार मिळाला आहे. मुख्यमंत्र्यांनी सांगितले की 2009, 2017 आणि 2020 मध्ये कर्जमाफी करूनही शेतकरी पुन्हा कर्जाच्या खाईत का जातो यावर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. ही समिती अशा उपाययोजनांचा अभ्यास करत आहे जेणेकरून शेतकरी भविष्यात पुन्हा कर्जबाजारी होणार नाही. सर्वात महत्त्वाचे म्हणजे मुख्यमंत्र्यांनी ठामपणे सांगितले की कर्जमाफीचा फायदा हा थेट शेतकऱ्यालाच झाला पाहिजे, बँकांना नाही. या उच्चस्तरीय समितीचा अहवाल एप्रिल 2026च्या पहिल्या आठवड्यात शासनाला सादर केला जाईल. या अहवालानंतर कर्जमाफीची नेमकी पद्धत, पात्रतेचे निकष आणि योजनेची सविस्तर माहिती जाहीर केली जाईल. 2019 पासून थकीत असलेले शेतकरी आणि अतिवृष्टीग्रस्त शेतकरी या कर्जमाफीसाठी पात्र ठरतील अशी दाट शक्यता आहे. मुख्यमंत्र्यांनी सभागृहाला आश्वासन दिले आहे की 1 जुलै 2026 पर्यंत कर्जमाफीच्या योजनेसंबंधित सर्व घोषणा पूर्ण केलेल्या असतील. म्हणजेच आता कर्जमाफीला निश्चित दिशा मिळाली असून शेतकऱ्यांची प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. आणि हो, शेतकरी बांधवांनो, एक महत्त्वाची सूचना. आता शेतीसाठी लागणाऱ्या कोणत्याही उपकरणासाठी तुम्हाला तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतरत्र कुठेही जायची गरज नाही. सर्व प्रकारची शेती उत्पादने आणि उपकरणे आता थेट तुमच्या मोबाईलवर इंडिया मार्टवर उपलब्ध आहेत. अधिक माहितीसाठी डिस्क्रिप्शन बॉक्स नक्की तपासा. धन्यवाद.